आणि महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीमध्ये मतदारांनी महायुतीच्या बाजूने कौल दिलाय। त्यामुळे लवकरच महायुतीचे सरकार सत्तेमध्ये येईल। पण सर्वांचं लक्ष लागलंय ते राज्याचा पुढचा मुख्यमंत्री कोण होणार याकडे। ठाणेकरांना मुख्यमंत्री म्हणून कोण हवंय, ठाणेकरांची पसंती कोणत्या नावाला, या सगळ्या संदर्भात ठाणेकरांशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी विनय म्हात्रे यांनी। बोल बिंदास या आमच्या विशेष कार्यक्रमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेला ठाणे जिल्हा, याच ठाणे जिल्ह्यातल्या ठाणे शहरामधल्या मी जांभळी नाक्यावरती आहे। नक्कीच या ठाणेकरांना आता मुख्यमंत्री कोण पाहिजे, त्यांची नक्की अपेक्षा काय, हे आपण आज जांभळी नाक्यावरून जाणून घेणार आहोत। आपल्यासोबत इथे जे काही नागरिक आलेले आहेत ते मार्केटमध्ये, आपण त्यांच्याशी देखील बोलणार आहोत। मला काका तुम्ही सांगा, भाजी घेतली का? हा, ठाण्यामध्येच राहतो मी। हा, विटावाड एरिया। हा, आणि आम्हाला एकनाथ शिंदेच पाहिजे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच पाहिजे। एकनाथ शिंदेच पाहिजे। त्यांनी भरपूर कामं केलेत आणि ती कामं आता झालेली असल्यामुळे आम्हाला तेच पाहिजे। नक्कीच काकांना तर ते सांगतात, ठामपणे सांगतात की आम्हाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच पाहिजे। ताई काय दुपारचे एकदम तुम्ही भाजी घ्यायला आलेलात? हो हो। काय वाटतं आता तुमच्या ठाण्यातले मुख्यमंत्री होते, त्यांनी तर आता राजीनामा दिलाय, त्या काळजीवाहू मुख्यमंत्री आहेत। आता कोण मुख्यमंत्री व्हावं असं ठाणेकरांना वाटतं? ऍक्च्युली आम्हाला शिंदेच पाहिजे होते, पण हरकत नाही, फडणवीस पण चालते। पण अजून निर्णय झालेलाच नाहीये तिघांपैकी, म्हणजे दोघांपैकी कोणीही चालेल असं। कोणी चालेल? देवेंद्र फडणवीस चालेलच, पण हे आधी होतेच ना एकनाथ शिंदे। पण पहिली पसंती कोणाला? एकनाथ शिंदे। काय म्हणजे तुम्हाला वाटतं की ते त्यांनी खूप कामं केले, सगळं बरंच खूप छान केलं आणि अजून छान होईल याच्यासाठी। म्हणजे लाडकी बहीण नाही, मला नाही मिळत ऍक्च्युली, आम्हाला पण द्यायला पाहिजे। आम्ही टॅक्स भरतो आम्ही, म्हणजे आम्ही लाडक्यात आम्ही दोडक्यात झालो की काय असं वाटतं। ऍक्च्युली आम्हाला पण द्यायला पाहिजे। नक्की नक्की ताई, तुम्हाला काय वाटतं आता मुख्यमंत्री कोण याकडे सगळ्या राज्याचं लक्ष लागलेलं आहे। एकनाथ शिंदेचं नाव चाललंय, देवेंद्र फडणवीस, अजित पवार आहेत। तुम्ही ठाणेकर म्हणून तुम्हाला काय वाटतं? मला फडणवीस वाटतं। एकनाथ शिंदेनी आता केलं आणि त्यांनी छान काम केलं आणि शेवटी त्यांचं म्युच्युअल अंडरस्टँडिंग सगळं होते जे काय आहे ते। तर फडणवीसनी आता म्हणजे त्यांना द्यावं। आता ते काय करतात तेही आम्हाला बघायचंय, कारण आम्ही सर्वांनी एवढं बीजेपीला निवडून दिलेलं आहे, तर त्यांनी केलं पाहिजे, आता दिलं पाहिजे। एकनाथ शिंदेनी काय ठाण्यामध्ये केलं असं बदल तुम्हाला जाणवतो? नाही, म्हणजे जे असं सर्वसामान्य नागरिकांचे जे होते प्रश्न, ते त्यांनी त्यांच्या परीने भरपूर प्रयत्न केले। ते स्वतः सगळीकडे जात होते आणि लोकांचे काय प्रॉब्लेम आहे ते सगळे विचारून ते त्यांना ते देण्याचा प्रयत्न करत होते। फडणवीस मागे होते, पण ते असे पर्सनली असे कुठे गेले नव्हते। तर त्यांनी आता करावं। पण तिसरे अजून एक कॅन्डिडेट आहे, त्याच्यामध्ये आहे ते अजित पवार। अजिबात नाही, ते तर त्यांनी त्यांना घेतलं आतमध्ये म्हणून, अदरवाईज आम्हाला अजित पवारांचं नाही। अजित पवार नको, फडणवीस किंवा शिंदे। काका काय म्हणाल, कोण हवं आता? मुख्यमंत्र्यांची चर्चा जोरात आहे। एकनाथ शिंदे मुख्यमंत्री कोणी झाला तरी महाराष्ट्राची सुधारणा होणार नाहीये। ज्या प्रकारे यांनी निवडणुका घेतल्या आणि निवडणुका घेण्याचा फक्त फार्स केलेलं आहे असं एकंदरीत दिसतंय। यांनी सर्व मॅनिप्युलेशन करून लोकांनी निवडणुका लुटलेल्यासारख्या दिसतात। त्यांनी आमदार लुटले नाही। तुमच्या निवडणुकीवरती संशय आहे? संशय, पूर्णपणे संशय आहे। तुम्ही काय म्हणाल? मी म्हणतो एकनाथ शिंदे साहेबच पाहिजे। होतकरू आहेत आणि तळागाळातून वरती गेलेले आहेत एकनाथ शिंदे। त्यांना खालच्या माणसाची जाण आहे, एकदम वरती गेलेले नाही, त्यामुळे तेच पाहिजेत मुख्यमंत्री। त्याच्या पुढे पण तेच आले पाहिजेत आणि मोदीजींनी त्याचा विचार केला पाहिजे। हे वरतूनच आलं पाहिजे की मोदीजी आणि जे साहेबांचे ते शिष्यच आहेत, त्यामुळे एकनाथ शिंदेशिवाय दुसरा पर्याय नाही, तेच पाहिजे। दुसरा पर्याय नाही, एकनाथ शिंदे बघू। नक्कीच आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे तर स्वतः रिक्षा चालवायचे, आता रिक्षावाल्यांना काय वाटतं? तुम्हाला काय वाटतं कोण मुख्यमंत्री व्हावा? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील रिक्षाच चालवायचे। एकनाथ शिंदे का, कारण काय? अच्छे आदमी है, इसके लिए होना चाहिए। अच्छे आदमी है, यानी विकास किया। हाँ, विकास किया ना, तभी तो बोल रहा हूँ। हाँ, नक्कीच आपण आणखीन काही रिक्षा चालकांच्या देखील नक्की सांगा काका। हा, चोराला बसू नका परत। हा, एकनाथ शिंदेला काय झालं असं? फडणवीसांनाच बसवा। काय घडलं असं? घडलं काय? पैसे वाटून निवडून आला, काय घडलं का? अच्छा, लोक त्यांच्या विरोधात आहेत। पण त्यांचे तर 18 पैकी 16 जागेवरती ते निवडून आले। ते असे आले ना, ह्या पैसा द्या लोक, लाडकी बहीण काय, आता काय काय आलेलं अजून। आणि महाराष्ट्राला खाईत लोटणार कर्जाच्या, महाराष्ट्राला कर्जाच्या खाईत लोटणार, राज्याला कर्जाच्या खाईत खाऊ। तुम्ही काय म्हणाल, कोण पाहिजे मुख्यमंत्री? मला
शिवसेनेचंच पाहिजे. कोण म्हणजे एकनाथ शिंदे पाहिजे का फडणवीस? एकनाथ शिंदे काय विकास केला म्हणून वाटतं एकनाथ शिंदेनी? चांगला विकास केला आहे. म्हणजे कसं डाऊन टू अर्थ आहेत ते, सामान्य माणसापासून वर आलेले आहेत, तर त्या गरीब लोकांची सर्वांची त्यांना जाण आहे. ओके, फडणवीस झालं तरी चालतील. हो चालतील. ही काय ही जी इंटेलिजंट आणि अजित पवार अजित पवार नाही, फडणवीस चालतील. फडणवीस सांसद पट्टू आहेत, व्हेरी इंटेलिजंट पर्सन. तुमची पहिली पसंती एकनाथ शिंदे ना, नंतर फडणवीस? येस येस येस. नक्कीच आपण पाहिलं शिवसेनेचा हा बालेकिल्ला आहे, मग त्याचबरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा देखील हा बालेकिल्ला आहे. असं असताना देखील इथं ठाणेकरांनी मात्र त्यांची पहिली पसंती ही एकनाथ शिंदे आहे. जर एकनाथ शिंदेना मुख्यमंत्रीपद नाही मिळालं तर मात्र ते देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्रीपद मिळावं. मात्र अजित पवारांच्या बाबतीत त्यांची नाराजी आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अनिस बाबरसह विनय म्हात्रे, NDTV मराठी, ठाणे. हे आहे NDTV आणि आपण पाहत आहात NDTV मराठी.